देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा आज वाढदिवस आहे। 83 वर्षाची अतिशय यशस्वी वाटचाल आदरणीय पवार साहेबांनी केलेली आहे। देशाचा पद्मविभूषण हा पुरस्काराने त्यांनी केलेल्या कामाचा केंद्र शासनाने गौरव केलेला आहे। पवार साहेबांचं व्यक्तिमत्व देशाच्या आणि राज्याच्या पातळीवरती केलेलं मोठे योगदान हे खऱ्या अर्थानं पवार साहेबांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आणि पवार साहेबांच्या जीवनपटाचा अभ्यास करून त्यातून स्फूर्ती घेणं, त्यांचा आदर्श म्हणून समोर ठेवणं, यासाठी खरं तर आम्ही हा वाढदिवस साजरा करतोय। हा वाढदिवस साजरा करत असताना पवार साहेबांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय, खऱ्या अर्थानं कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांचं प्रश्न जाणून घेऊन पवार साहेबांनी दरवर्षी हमी भावामध्ये 10 ते 15% वाढ केली। शेतकऱ्यांच्या बद्दल अनेक योजना, प्रामुख्यानं राष्ट्रीय कृषी योजना सुरू केली आणि नॅशनल सिक्युरिटी मिशनच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं देश अन्नधान्यासाठी सुरक्षित करण्याचं आणि आयात पूर्णपणे कमी करून देश स्वयंपूर्ण करण्याचं मोठं काम आदरणीय पवार साहेबांनी केलंय। त्यासाठी शेती क्षेत्रामध्ये जे संशोधन आणि जे तंत्रज्ञान आहे त्याचा प्रसार आणि प्रचार करण्याचं मोठं काम पवार साहेबांनी केलंय। पहिल्यांदा पवार साहेबांच्या काळामध्ये कृषी क्षेत्रामध्ये जे संशोधन होत होते त्याला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिला होता आणि त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र आहेत ज्या माध्यमातून शेतकऱ्यांच्यापर्यंत कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जावं असा प्रयत्न करण्यात आलेला होता। दुष्काळाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांसाठी घेतलेले पवार साहेबांचे निर्णय खऱ्या अर्थानं दूरगामी परिणाम करणारे ठरलेले आहेत आणि शेतकऱ्यांसाठी जी काही संजीवनी द्यायची आहे त्यासाठी 73,000 कोटी रुपयाचं कर्जमाफीचं योजना ही पवार साहेबांच्या काळामध्ये आलेल्या आहे। त्याचबरोबर सामाजिक प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मराठवाडा विद्यापीठाला नाव देणं असेल किंवा इतर काही प्रश्न आहेत, महिलांच्याबद्दल घेतलेले निर्णय आहे ते खऱ्या अर्थानं दूरगामी परिणाम करणारे आहेत। आज आपण पाहतोय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% महिलांचा जो सहभाग आहे तो केवळ आणि केवळ पवार साहेबांच्यामुळे आहे, ही वस्तुस्थिती आहे। आणि महिलांना आज जो सन्मान मिळाला आहे, त्यांना ज्या पद्धतीनं समाजामध्ये एक चांगली वागणूक दिली जाते त्याच्यामध्ये पवार साहेबांचा मोठा वाटा आहे। मग कृषी क्षेत्र, शिक्षण क्षेत्रामध्ये रयत शिक्षण संस्थेचे साहेब अध्यक्ष आहेत आणि रयत शिक्षणामध्ये गुणवत्ता वाढण्यासाठी अनेक उपक्रम हातामध्ये घेतलेले आहेत। त्याचबरोबर उद्योग क्षेत्र, त्याचबरोबर क्रीडा क्षेत्र, या प्रत्येक क्षेत्रामध्ये साहित्य असेल, विज्ञान असेल, या क्षेत्रामध्ये साहेबांचा प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी मोठं कॉन्ट्रीब्युशन साहेबांनी केलेलं आहे। आणि असं एकही क्षेत्र नाही की ज्या ठिकाणी साहेब पोचलेले नाही। त्याला कारण लोकांचं ऐकून घ्यायचं, त्यांच्या म्हणण्याला सन्मान द्यायचा आणि मग लोकांचं ऐकून स्वतःचा निर्णय घ्यायचा, हे जे तंत्र आहे ते खऱ्या अर्थानं पवार साहेबांनी त्या ठिकाणी आपल्याला घेण्यासारखं आहे। पवार साहेब राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आहे। साहेब ज्या ज्या ठिकाणी जातात की महाराष्ट्राचं किंवा देशाचं राजकारणाचं पान उघडल्यानंतर पवार साहेबांचं नाव असल्याशिवाय राजकारण पुढं जात नाही असं चित्र पाहायला मिळते। अनेक चढ उतार झाले, अनेक संघर्षाचे प्रसंग आले, अनेक ठिकाणी साहेबांना अडचणी आल्या, दुर्गम अशा आजाराला सामना करावा लागला। गेले 20 वर्ष असं असतानाही त्याचाही कुठलाही बाऊ न करता खऱ्या अर्थानं समाजाशी नाळ जोडणारा, आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल, स्फूर्ती वाटेल असा एक मोठा महाराष्ट्रातून पुढे गेलेला, चव्हाण साहेबांच्या नंतर जे पुढे गेलेले मोठे नेते आहेत त्याच्यामध्ये देशाच्या पातळीवरती ज्यांचा विचाराचा एक वेगळा ठसा आहे, कामाचा एक वेगळा ठसा आहे, असे पवार साहेब आहेत। आणि म्हणून पवार साहेबांना आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना खूप चांगलं आरोग्य, आयुष्य लाभावं अशा प्रकारच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो। आम्ही या ठिकाणी रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे वडूजला आणि दहिवडीला। त्याचबरोबर कॉलेजवरती त्या वक्तृत्व स्पर्धा आहेत, निबंध स्पर्धा आहेत, अनेक वेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आहेत ज्या माध्यमातून पवार साहेबांचं वेगळेपण लोकांच्या समोर जावं, एक त्याबद्दलची स्फूर्ती घ्यावी आणि चांगलं काम त्यांनी उभा करावं अशी त्याच्यामध्ये अपेक्षा आहे।
आजच्या दिवशी पवार साहेबांना मनापासून मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. नमस्कार.